जय राम श्रीराम जय जय राम. खऱ्या अर्थानं या रामनामामध्येच सर्व काही लपलेलं आहे. रामाचं नाव घेणं हे सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. श्रीराम प्रभूंची लीला ही खूप अपार आहे. हे आपण रामायणामध्ये टी व्ही सिरियलमध्ये पाहिलं, ग्रंथामध्ये वाचलेलं असेलच. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की हनुमंतरायांनी फक्त श्रीराम प्रभूंलाच नामस्मरण करूनच त्यांनी ते एवढे मोठे श्रेष्ठ असे भक्त बनले. आणि देवाची सुद्धा जर तुम्ही मनापासून मनोकामना करत असाल आणि त्यांचं नामस्मरण जर करत असाल तर देवाला सुद्धा आपल्याला भेटावंच लागतं. याचं जर उदाहरण द्यायचंच झालं तर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला चालले होते त्यावेळेस ते एका जंगलातून चालले होते आणि त्या ठिकाणी शबरी नावाची वृद्ध अशी एक म्हातारी त्यांची मनोभावे सेवा करत असे आणि रामाचं नामस्मरण करत असे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्यांना भेटायला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्या शबरी मातेने आपल्या जंगलातून आणलेली बोरं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांसमोर ठेवली. ती बोरं अर्धी खाल्लेली होती. त्यावरती प्रभू रामचंद्रांनी विचारलं, माते हे अशी अर्धी खाल्लेली बोरं का ठेवली? त्यावेळेस शबरी मातेने उत्तर दिलं की देवा, हे जे गोड बोरं आहे तेच फक्त याच्यामध्ये ठेवली आणि जी आंबट बोरं होती ती मी फेकून दिली. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी ती शबरीची उष्टी बोरंसुद्धा त्या ठिकाणी ते चवीनं खाल्लेले आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं नामस्मरणाने कशा प्रकारे उद्धार होतो याचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर रामायणामधलेच वाल्मिकाचं हे खरोखर खूप मोठं उदाहरण आहे. वाल्मिकी हा खूप वाईट वृत्तीचा माणूस होता, परंतु फक्त प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाने त्याच्यामध्ये इतकं मोठी शक्ती आली की ते स्वतः एक मोठे ऋषी झाले. ही उदाहरणं आपण खूप वेळा पाहिलेले आहेत. टी व्ही सिरियलमध्ये पाहिलेले आहेत, ग्रंथामध्ये पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. हे फक्त ऐकण्यासाठी किंवा याच्यासाठी जर याचा उपयोग करत असेल तर याला काही अर्थ नाही. मनापासून प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करा किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण करा. त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काहीतरी चांगलं घडेल असं मला तरी वाटतं. रामनाम हे एवढं श्रेष्ठ आहे की सर्व नामामध्ये रामनाम ही खरोखर खूप श्रेष्ठ आणि खूप श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने आपण जर ठरवलं की आपण रोजच्या जीवनामध्ये कमीत कमी फक्त सकाळी 10 मिनटं आणि संध्याकाळी 10 मिनटं जर नामस्मरणासाठी दिले, फक्त नाम घेत राहिला, देवाचे नामस्मरण करत राहिला तर खरोखरच एक असा मोठा बदल घडेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. तुमची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होईल. ही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा ही कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा उद्देश नाही. फक्त जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे किंवा याचं हे उदाहरण द्यायचं झालं तर देवाची भक्ती ही मनापासून केली तर तो पावतोच. विज्ञान कितीही पुढं गेलं तरी पण जी दैवशक्ती आहे ही अजून कोणाला सापडलेली नाही. त्यामुळे नामस्मरण करत राहा, रोजचा दिवस आनंदामध्ये घालवत राहा. जेवढा वेळ तुम्ही नामस्मरण करत राहाल तेवढा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यावेळेस नामस्मरण कराल त्याच्यानंतर थोडा वेळ त्यावरती मनन कराल, चिंतन कराल, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तुमच्या
रोजच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडेल. हे वारंवार सांगण्याचं कारण एकच, की प्रत्येकाने आपण हा देवाचाच आहोत याचं भान ठेवावं. कारण जर दैवच नसते तर आपणही इथं नसतो. आत्ता मध्येच आपण पाहिलं कोरोना ज्यावेळेस आला त्यावेळेस प्रत्येकाला ऑक्सिजन लागायचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. खरोखर त्यावेळेस आपल्याला असं कळलं असेल की भगवंत आहे. कारण आपल्याला एवढा फुकट ऑक्सिजन त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. शास्त्र कितीही पुढं गेलं, विज्ञान कितीही पुढं गेलं, तरी हे जे भगवंताने दिलेलं आहे, ही खरोखर अफाट आहे. ही वृक्षवल्ली ही मोठ्या प्रमाणात झाडे लावा, झाडे जगवा आणि ह्या अशा प्रकारे ऑक्सिजन वाढवा आणि आपलं जीवन खूप आनंदमयी बनवा. देवाचं नामस्मरण करा, लवकर सकाळी उठा, भगवंत नामस्मरण करा आणि त्या भगवंत नामस्मरणामध्ये तल्लीन व्हा. ज्यावेळेस फक्त शेवटचा क्षण येतो त्याच वेळेस भगवंताचं नामस्मरण करणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थानं जर नामस्मरण करायचं असेल तर रोजच्या रोज करा. भगवंत तुम्हाला पावणार म्हणजे पावणारच. सकाळी लवकर उठा, नामस्मरण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनक्रमाला लागा. दिवस बघा खूप आनंदात जाईल. खूप फ्रेश असं वातावरण तुमच्या जीवनामध्ये होईल. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.